लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षानं स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलंय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या शोभा आकणगिरे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। नगरपंचायतीतील एकूण 17 पैकी 10 नगरसेवक भाजपचे निवडून आलेत, त्यामुळे भाजपनं सत्ता कायम राखली आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पक्षांनी यश मिळवलंय। औसा नगराध्यक्ष पदावर अजित पवार गटाच्या परवीन शेख यांनी विजय संपादन केलाय। निलंगा नगराध्यक्ष पदावर भाजपचे संजय हलगरकर यांनी बाजी मारली आहे। तसेच रेणापूर नगराध्यक्ष शोभा आकणगिरे, उदगीर नगराध्यक्ष स्वाती हुडी आणि अहमदपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील भते हे देखील विजयी झालेत। याबद्दलची अधिकची माहिती रेणापूरमधून आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी देत आहेत। पाहूयात ते काय म्हणतायत। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या रेणापूर नगरपंचायतीचा आज या ठिकाणी निकाल जाहीर होतोय। आत्ताच आपण पाहिलं तर लातूर नगरपंचायतचे निकाल समोर यायला चालू झालेले आहेत आणि या ठिकाणी भाजप आघाडीवर असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचे एकंदरीत जर आपल्याला पाहायला गेलं तर नगरसेवक या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जे निकाल आलेले आहेत हे निकाल या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारचं या ठिकाणी उमेदवार विजयी झालेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पाहायला गेलं तर आपण लातूर जिल्ह्यामध्ये जे नगरपंचायत आहेत याचे निकाल समोर यायला सुरू झालेले आहेत। हे कशा प्रकारचे या ठिकाणी निकाल जाहीर झालेले आहेत आपण पाहणार आहोत। वार्ड क्रमांक 2 मधल्या उमेदवाराचे काही आपल्यासोबत नातेवाईक काय सांगाल, कशा प्रकारचा भाजपचा नगरपंचायतचा रेणापूरमध्ये विकास होतोय? हा विजय हा भाजपच्या पूर्ण 17 वॉर्डामधली सगळ्यात मोठा विजय। आमच्या भाजपच्या उमेदवाराला सुमनताई श्रीकृष्ण मोटेगावकर यांना 687 मत पडलेले आहेत आणि पुढच्या जे उमेदवार होते अपोजिशनचे काँग्रेसचे त्यांना 168 मते पडले आहेत। असा हा मोठा विजय कमीत कमी 550 ते 600 मतांनी मोठा विजय झालेला आहे। कशा प्रकारे हा रेणापूरमध्ये आपण पाहायला गेलो चुरशीचं या ठिकाणी विलक्षण झालं काँग्रेस विरुद्ध भाजप। सुरस नव्हतीच रेणापूरमध्ये वन मॅन शो। अभिषेक आकणगिरे, कृष्णाभाऊ मोटेगावकर, श्रीकृष्ण मोटेगावकर सरांनी जे तांड्यावरील घरकुलाचं काम केलं, 160 घरकुलं एका वार्डात मंजूर करून आणले, त्याच गोरगरीब माऊल्यांच्या आशीर्वादानं श्रीकृष्ण मोटेगावकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे। रेणापूर नगरपंचायतमध्ये मला सगळ्याला सांगायचं की पहिल्यांदा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे। काँग्रेसवाल्यांनी खूप प्रयत्न केला मतं विकत घ्यायचा, पण जनशक्तीने झाकून दिले जे रेणापूर नगरपंचायतीचे कामं झालेत या 5 वर्षाच्या कामावर अभिषेक भैयांनी जेवढ्या 17 ज्या जागा होत्या त्यामध्ये आत्तापर्यंत जो निकाल लागला आहे आल्यात याच्यावरूनच समजतंय की धनविरुद्धात जनशक्तीचा इथं विजय झाला आहे। या ठिकाणी सांगाल, नाव सांगा। हा विजय म्हणजे विजय चव्हाणचा नाही आहे। वार्ड क्रमांक 14 ही माझ्या वार्डातील जो माझे बांधव आहेत, जो माझ्या भगिनी आहेत त्यांचा विजय आहे। विजय हा मी सर्व जो काही क्रेडिट देतो आहे ते माझ्या बांधवांना आणि माझा जो युवा वर्ग आहे मी त्यांना देत आहे। मी विजय झालो म्हणजे फक्त माझ्या विकास कामावर झालो आहे। माझ्या विरोधामध्ये अनेक टीका टिप्पणी झाल्या, त्या टीका टिप्पणीचं माझ्या बांधवांनी कुणीसुद्धा मनावर न घेता आदरणीय माझे आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांच्या आशीर्वादाने मला तिकीट भेटला आणि या तिकिटाच्या आधारे माझ्या बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला। जो मी आदरणीय आप्पासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी वार्डामध्ये 5 वर्ष विकास कामे केले, त्या विकास कामावर आणि त्या समाजाच्या मतदारावर मी निवडून आलेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व माझ्या मतदार बंधुवांना मी सांगू इच्छितो की हाच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम ठेवावा। मी आपल्या शब्दाला मी कधीच तडा देऊ शकणार नाही आहे, एवढंच मी बोलू शकतो, याच्या पुढे नाही। तर वार्ड क्रमांक 11 अल्पसंख्यक संख्येचे या ठिकाणी अल्पसंख्यक समाजाचे सध्या उमेदवार वार्ड क्रमांक 11 मारुत अथार आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशा प्रकारचा आज आपल्या या ठिकाणी विजय झालाय? सगळे जनतेने सपोर्ट, वार्डातल्या माणसाने सगळ्यांनी सपोर्ट केला, त्यांचा धन्यवाद मानतो आधी तर मी। आणि चांगल्या प्रकारे मतदान बी केले, आशीर्वाद भरपूर दिला। 11 नंबरचा विकास करायचा आपल्याला। 8 वर्षांनी तिथे काम झालं नाही ते, त्याच्या अगोदर मी तिथे होतो, आधी 8 मतांनी सीट गेली ती माझी। त्याच्यानंतर मी चांगलं काम करायचा प्रयत्न करावे आणि रमेश अप्पा कराडने माझ्यावर विश्वास दाखवला भरपूर आणि त्यांचा संपर्क कंटिन्यू होता। आधी अप्पाचे मी आभार मानतो, अभिषेक भैयाने मला तिकीट दिलं त्यांचा आभार मानतो। आता जयी झालेले आहेत आणि जे मेन उमेदवार आहेत अध्यक्षपदाचे यांचा अजून निकाल यायचा बाकी आहे। कशा प्रकारचा निकाल येईल? 100% निकाल येणार आहे।
याचा काही दुमत नाही. 100% निकाल ही भाजपचंच लागणार आहे. शोभाताई अकनगिरे ही नगराध्यक्ष ठराव पक्की राहणार आहेत आणि रमेश अप्पा कराड ही 5 दिवस रेणापूर थांबून सगळ्या वार्डाचा निकाल बघत होते. प्रत्येक गोष्टीला त्यांची नजर होती. त्याच्यामुळे काही विषय नाही. नगराध्यक्ष पद ही शोभा अकनगिरेच होणार आहे. आपण पाहिले कशा प्रकारचं रेणापूरमध्ये या ठिकाणी जो निकाल लागलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. इकडे लक्ष राहू द्या सर. अल्पसंख्याक समाज ही सगळ्या रेणापूरच्या मागं आहे आणि जे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे ते सबका साथ सबका विकास. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी आजचा विजय हे घोषित केलेला आहे आणि ह्याच्या पुढे मतदार खरंच भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील आणि ह्याचा पुढचा विकास ही अल्पसंख्याक समाजाचा रेणापूर आणि लातूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विकास ही महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि अल्पसंख्याक समाज ही भारतीय जनता पार्टीला जोडत आहे. मी एक भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष या नात्यानं म्हणतो की अल्पसंख्याक समाज ही भारतीय जनता पार्टीच्याच मागे जोडेल, ह्याच्या पुढे ही जुळणार आहे आणि आजचा विजय ही भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक समाजाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आतापर्यंत कशा प्रकारचा विकास झाला रेणापूरमध्ये? चांगले भरपूर काम झाले. 76 कोटीचे कामं आहेत आमच्या इथं. अजून 25 कोटीची कामं शिल्लक आहेत. शादीखाना असेल, ईदगाह कंपाऊंड असेल, कब्रस्तान कंपाऊंड असेल, भरपूर कामं झालेत. याच्या पुढे मी आप्पा करणार आहेत. शब्द दिले जी लागेल ती देतो म्हणले बरं आप्पांनी. त्याचं काही दोमत नाही आहे. तर रेणापूर अजून विशेष मुस्लिम समाजाला आप्पांनी 3 तिकीट दिले आणि 3ही विजय झाले. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि आप्पाची ह्या 3ही उमेदवारावर नजर होती. 9, 10, 11 आणि 11वर तर विशेष होती. त्याचा काँग्रेसचा साफ सुपडा झाला. सुपडा झाला. आधी जी ही होते ही काँग्रेसचे वार्ड होते. आता आम्ही सुपडा साफ केले. आप्पाच्यामुळे झालं ते. अभिषेक भैयाने आप्पामुळे. काँग्रेसमध्ये पहिलं कधी उमेदवारी मागितली? नाही. मी 96 पासून आमचे पप्पा भाजपचे कार्यकर्ते आहेत. तालुका अध्यक्ष राहिले 96 पासून. त्याच्यामुळे आम्हाला भाजप पहिल्यापासून भाजपमध्ये आताही भाजपमध्येच आहे. पहिलं भाजपनं विजय मिळवलं होतं तुमच्या वार्ड क्रमांकामध्ये? नाही काँग्रेसने मिळतो. माझी थोडक्यामध्ये 8 मतांनी सीट गेली. तरी आप्पाने मला त्याच वार्डात तिकीट दिलं आणि त्या वार्डातून मी निवडून आलो. तर आपण पाहतोय रेणापूर नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घवघवीत विजय मिळालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला. भारतीय जनता पार्टीच्या शोभा अकनगिरे या ठिकाणी नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत या सुद्धा या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगाल सर, कशा प्रकारचा आज भाजपचा या ठिकाणी विजय होतोय? नाही, हा विजय एकतर मी रेणापूरच्या जनतेचा आहे आणि हा विजय विकासाच्या मुद्द्याचा आहे. जे काय आम्ही लोकांसमोर विकासाचे मुद्दे घेऊन गेलो होतो त्याचाच विजय आज आहे. आणि आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराड साहेबांनी जो शासनाच्या माध्यमातून निधी आणला आणि जो विकास रेणापूर शहराचा केला त्याचा आज हा विजय आहे. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा शामराव अकनगिरे ह्याही आज प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत. तसं भारतीय जनता पार्टीचे 10 नगरसेवक इथं निवडून आलेले आहेत आणि बहुमताने भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे रेणापूर नगरपंचायतवर फडकलेला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचं या ठिकाणी विलक्षण पाहायला मिळालं. काही कारणानुसार या ठिकाणी निवडणुका लांबवल्या आणि पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला घवघवीत विजय मिळतोय. काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने विकास कामं केली. त्या विकास कामाच्या मुद्द्यावर लोकांनी जनता पार्टी विश्वास ठेवला पाहिजे आणि आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विकास झाला. आपण पाहिले कशा प्रकारे या ठिकाणी रेणापूरमध्ये या ठिकाणी घवघवीत विजय झालेला आपल्याला पाहायला मिळते. स्वामी रेणापूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.